हॅलो एव्हरीवन, तर आज संडे स्पेशल मध्ये मी माझ्या घरी मस्त बेत केला होता श्रीखंड पुरी आणि भाजीचा। मस्तपैकी आज आपण बघणार आहे रेनबो पुरी आणि भाजीची रेसिपी, तर्रीदार भाजीची रेसिपी आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। थोडी वेगळी पुरी आहे, करायला थोडासा वेळ लागते पण खूप छान अशी पुरी तयार होते। तुमच्याकडे कुणी पाहुणे आले, काही कार्यक्रम असेल तर तुम्ही या पद्धतीची पुरी नक्की ट्राय करा। दिसायला छान लागते आणि टेस्टला पण खूप छान आहे। सुरुवातीला करणार आहे आपण पालक प्युरी। त्यासाठी आपण पाणी पूर्ण उकळून घ्यायचं, त्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालक टाकायची, सोबतच हिरवी मिरची, लसूण टाकायचे आहे। मस्तपैकी आपल्याला पालक शिजवून थंड करून अशा पद्धतीने प्युरी तयार करायची आहे। आता आपण घेतला आहे बीटरूट, अर्ध बीटरूट घ्यायचं आहे, लाल मिरची घ्यायची आहे, तुम्ही सुकी मिरची टाकली तरी चालेल, आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून फिरून घ्यायचं आहे आणि एक रेड कलरची प्युरी तयार करायची आहे। आता आपण पुरीसाठी आवश्यक तेवढं कणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे बारीक रवा टाकणार आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर मिक्सरमधून तुम्ही फिरून घ्या। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे, रवा, कणिक आणि मीठ छान मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। आणि या कणकीचे आपण करणार आहे सारखे 3 भाग। एका भागामध्ये आपण टाकणार आहे पालक प्युरी आपण जे तयार करून घेतली होती ती, आणि मस्तपैकी आपण ग्रीन कलरचा एक गोळा तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। दुसरा भाग टाकणार आहे आपण बीटचा, आपण जे प्युरी तयार केली होती ती टाकणार आहे, मस्त रेड कलरचा आपण अशा पद्धतीने गोळा तयार करणार आहे। तिसऱ्या म्हणजे येलो कलर साठी आपण एका वाटीमध्ये घेणार आहे अर्धी वाटी पाणी, हळद आणि थोडंसं मीठ घेणार आहे। हळद मीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी येलो कलरचा गोळा करायचा आहे बघा अशा पद्धतीने। किती सुरेख कलरचे आपले गोळे तयार झालेले आहे बघा। आता आपण यामध्ये रवा वापरला आहे, तर आपण याला झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे, म्हणजे आपली रवा छान फुलेल। तर आता वळू आपण आपल्या भाजीकडे। त्यासाठी एका पॅनमध्ये आपण तेल गरम केलेले आहे। तेल गरम त्यामध्ये टाकणार आहे जिरं, मोहरी आणि हिंग, सोबतच टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा। कांदा छान शिजवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण कढीपत्ता। छान कांदा शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण काश्मीरी मिरची जी मी भिजत घातली होती, सोबतच लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे, आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे आपण अशा पद्धतीने। खूप छान असं टेस्ट येते काश्मीरी लाल मिरचीची। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे सर्व कांदा, तिखट वगैरे छान शिजला गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला टोमॅटो नरम होईसर आपल्याला शिजवायचा आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद, धनापूड, चवीनुसार मीठ, तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे। आता छान परतून घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहे घोडभर पाणी। पाणी टाकल्यामुळे काय होते, मसाले खाली चिटकणार नाही, जळणार नाही आणि मस्तपैकी खमंग शिजल्या जातील। कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की नाही आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट होते, एकदम खमंग आपली भाजी होते। त्यामुळे आपल्याला हे मसाला वगैरे छान शिजवून घेणं गरजेचं आहे, आणि तेल पण खूप छान सुटते बघा। बघा छान आपला तयार झालेला आहे मसाला। आता त्यामध्ये टाकला आहे आपण काश्मीरी मिरची 1 चमचा, त्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येईल बघा। आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। ही चटणी पण आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण बॉइल्ड बटाटा। आता मी असं कट करून टाकलेले आहे, तुम्ही असं कुच करून टाकले तरी चालेल, जाडे ओबडधोबड बटाटे टाकले तरी चालेल बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे छान। आणि छान मसाल्यामध्ये आपल्याला बटाटा घोळून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होते बटाट्याला छान मसाला लागतो आणि आपली भाजी एकदम खमंग होते बघा। तुम्ही पुरी सोबत ही भाजी कधी ट्राय केली आहे का, नसेल केली तर नक्की करा। आता त्यामध्ये टाकणार आहे आवश्यक तेवढं पाणी, आणि मस्तपैकी पाणी आपण मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, आणि मस्त आपल्याला उकळी काढायची आहे बघा। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण स्मॅश मध्ये चुरलेला बटाटा टाकायचा आहे, त्यामुळे आपली भाजी मस्त घट्ट होईल आणि खूप टेस्टी लागेल। आता आपण याला मस्तपैकी उकळी काढूया, मस्त त्याला तर्री येते बघा। बघा किती सुरेख असा कलर आलेला आहे। त्यावर टाकणार आहे आपण कसुरी मेथी। कसुरी मेथीला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा तुम्ही या पद्धतीची पुरी भाजी नक्की ट्राय करून बघा, दिसायला पण खूप छान लागते, खायला पण खूप छान लागते बघा। तुमच्याकडे कोणी गेस्ट आले किंवा काही सणवार असेल तर तुम्ही ही पुरी नक्की ट्राय करा बघा। करायला थोडासा वेळ लागतो पण खूप टेस्टी अशी पुरी तयार होते बघा।
तर आपली भाजी तयार झालेली आहे। शेवटी टाकणार आहे आपण कोथिंबीर बघा। तर आता आपल्या मस्त कणिक पण छान मुरली असेल तर वळूया आपल्या पुरीकडे। छान आपल्याला कणिक चुरून घ्यायची आहे बघा। सूर्य कसा कलर आलेला आहे आपल्या कणकीला बघा, किती सूर्य कलर आलेला आहे। तर आपण याचे 2 गोळे करणार आहे आणि मस्त ताट उलट करून त्यावर मस्तपैकी मोठ्या मोठ्या आपण चपात्या लाटून घेणार आहेत। आपल्याला चपात्या जे आहे ते जास्त जाडे लाटायचे नाही, जास्त पातळी लाटायचे नाही आहे, मिडियम अशा आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहे बघा। छानपैकी मी 2 गोळे केले होते, तर मी तुम्हाला एक करून दाखवते बघा। पहिले आपण ग्रीन चपाती लाटली, नंतर रेड चपाती लाटलेली आहे, नंतर आपण येलो लाटलेली आहे। आता काय करणार आहे, येल्लोवर अशा पद्धतीने रेड चपाती ठेवणार आहे, नंतर ग्रीन चपाती ठेवणार आहे आणि याचा करणार आहे मस्तपैकी रोल। तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, याच्यावर एक असं बेलनं फिरवून घेणार आहे, यामुळे काय ते वस्तू चिटकतील एकमेकाला। मग आपला असं रोल करायचा आहे। थोडा रोल असं जाडसर वाटला की आपण काय करणार, थोडंसं त्याला असं फिरवून घेणार आहे, म्हणजे ते पातळ होईल बघा। आणि मस्तपैकी पुरीच्या साईजसाठी आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहे। मी तुम्हाला दाखवते किती सूर्य कलर आलेला आहे बघा। अगदी सोपी अशी रेसिपी होती, फक्त थोडंसं करायला वेळ लागते, पण खायला आणि दिसायला खूप टेस्टी अशी रेसिपी आहे बघा। किती सूर्य कलर आलेला आहे। आता आपल्याला गोल गोल अशा पुऱ्या लाटून घेणार आहे बघा। किती सुंदर अशी पुरी दिसत आहे की नाही बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा बघा। छान पुरा आपला तयार झालेला आहे। आपण तेल गरम करायचं आहे, तेल जरा जास्त गरम झालं होतं माझं। नंतर आपण त्यामध्ये छानपैकी पुरी तळून घेणार आहे बघा। हे थोडंसं तेल जास्त गरम झालं होतं, थोडंसं आपल्याला कमी लाल करायचं आहे, त्यामुळे कलरनं पुरीवर खूप छान दिसेल। अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या पुऱ्या सगळ्या तळून घेतल्या होत्या बघा। हलकं आपलं ब्राऊन करायचं आहे, एवढं ब्राऊन करायचं नाही बघा। अशा पद्धतीने करायची आहे आणि गरमागरम पुरी आपल्याला श्रीखंड भाजीबरोबर सर्व करायचे आहेत। मला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।